बॅच 2025 चा चॅम्पियन संघ दाभोलकर ब्रदर्स एकदम जोरदार टाळ्या डीजे सर्वांना विनंती आहे सर्व दाभोलकर ब्रदर्स संघ सर्व लढाई केले जाते टॉस विन चालू आहे आवश्यकता विजयाच्या उंबरठ्यावर उपसलेला संघ आपला गुण मिळतो यावेळी मात्र दाभोलकर ब्रदर्स क्रिकेट संघ औपचारिकता बाकी असा या सामन्यामध्ये 3 धावांची असा आवश्यकता. आता औपचारिकता म्हणजे काय मुलगी बघून झाली मुलगी पसंत करून झाली साखरपुडा झालो पत्रिका वाटले गेले हळद झाली निमांचून काढली गेली माळे घालून उभी केली आता फक्त माळे घालूची बाकी असा 18 चेंडू 3 धावांची असा आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला गुरु हो जा सुरू हलक्या आता चेंडू स्पिअर केल्या जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर इलो चेंडू गॅदर केल्या चेंडूची फेकी केल्या तोपर्यंत एकेरी धाव 1 धाव संख्येत सामना जिंकण्यासाठी 2 धावांची असं आवश्यकता. MS धोनी स्टाईल मध्ये अनिकेत उर्फ अंबाला सामना संपवतो काय मोठो फटको खेळण्यासाठी झालेला प्रयत्न यावेळी मात्र रन घेण्याचा टाळल्या निश्चितपणे स्वतः जबाबदारी घेऊन खेळण्याचा असा अनिकेतचा प्रयत्न. पहिल्या क्वालिफायरच्या सामन्यामध्ये KCC संघाकडनं मिळालेली हार आणि त्या हारचो वचपो त्या हारचो बदलो फायनलच्या सामन्यामध्ये घ्यायचो त्याच इराद्यात दाभोलकर ब्रदर्स संघानं या मैदानामध्ये केलेली कामगिरी. आडव्या बॅटचा फटको आपला गोल मिळालो क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि जवळपास चेंडू यावेळी जाता दुहेरी धावेनिशी सामना झालं समाप्त. 4G सुरेख खेळ आपला गोल मिळालो दोनही संघांचं. मात्र या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये थोडंसं लो स्कोरिंग सामनो आणि एकतर्फी करत हा सामनो आणि ही स्पर्धा दाभोलकर ब्रदर्स संघ या स्पर्धेचं महान टीम विजेता संघ तर दुसऱ्या बाजूला उपविजेत्या संघात समाधान मानूचा लागला कांचोली क्रिकेट क्लब. कट करण्यासाठी झालेलो प्रयत्न सुरेख फटको आपला ग्रुप मिळालो कव्हर रिझन मध्ये चेंडू पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यानंतर यावेळी मात्र कव्हर सीमारेषा पार अनिकेतच्या बॅट
त्यानंतर हायेस्ट 6 इन फायनल मॅच आणि सन्मान अनुष्का लाडू शेडगावकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल। त्यानंतर मी विनंती करतोय वांगडी आणि सगळ्या आमच्या स्टेजीर बसलेले सगळ्यांक तांकां हांव तशेंच स्वामी प्रेमी तांकां तेंचें स्वागत करता। पयलीं घडोवन हाडलेले हे फ्लोट लायट ऑर्गनायज केल्या उर्मल बाग जे मोरची बिग बेस्ट सुपर लीग उर्मल बाग बदरसान हे आयोजित केल्लो। ऑक्शन कर हे कर पण खूप एफर्ट घेतलो तेंचे बी हांव चड अभिनंदन करता। तशेंच आयज फायनल जिंकले विनर दाबोलकर ब्रदर्स तेंच्यांनी खूप मेहनत घेतल्या तेंचे बी हांव चड अभिनंदन करता आणि लुजर जाले की कातोळे ब्रदर्स तेंचे बी हांव अभिनंदन करून माझे 2 शब्द सोपयता। करता की हार जीत ही क्रिकेटीन असतात पूण हांव काँग्रेस करता KCC क्लबाक की तेंच्यांनी बरो खेळ करून जी स्पेशली जे फर्स्ट क्वॉलिफायर आसलो ते सुपर ओव्हरी पर्यंत मजत मारली म्हणजे एका ओव्हरीक 6 रन तेंच्यांनी डिफेंड केले। तशेंच जे दाबोलकर ब्रदर्स आसले तेंच्यांनी गेम शेणोवनूय मागीर परत तेंच्यांनी कमबॅक केलो। तशेंच ते लास्ट 3 इयर्स म्हणजे दाबोलकर ब्रदर्स रनर्स अप आसले। या व्यक्ती उर्मलबाग डॉमिनेटर्सान ऑर्गनायज केलेला जो आमचो वांगडी पंच मेंबर अमित शेडगावकरान जो स्पॉन्सर केला खरेंच आयच्या दोनूय टिमींची जी पहिली सेमीफायनल जाली त्याच्या उपरांत आताची जी फायनल जाली दोनांचे खरेंच कौतुक करू शकता कारण KCC जे खंय तरी गावले सगळ्यान पयलीं म्हज्या वांगडा जे अमितान एक स्वप्न पळयलेलें जे क्रिकेटीचे कारण मंदारूय म्हाज्या वांगडा स्टेजीर बसला। मंदार इंटर वॉर्ड असो टुर्नामेंट ह्या लेवलाचो टुर्नामेंट मांद्र्यान तरी खंय जायना कारण हांव चड क्रिकेट पळयना फुटबॉल पळयता पण मांद्र्यान ह्या पद्दतीचो क्रिकेट टुर्नामेंट इंटर वॉर्ड जायना। इंटर विलेज जाता जो म्युनिसिपालिटी आनी विलेज लेवलाचे टुर्नामेंट गोंयभर जातात पण कारण खरेंच अमिताक काळजांच्यान देव बरें करूंक म्हणटा कारण इंटर वॉर्डान जे ओवरसीज प्लेयर जे आमच्या पेडण्यातले जे स्टार प्लेयर्स आसात जे मांद्र्या टुर्नामेंटाक जे फायनल जिंकले तितूंतले सगळे प्लेयर हांगा काल आमकां एका टिमीक दिसले तेंच्यांनी